नमस्कार मित्रांनो, खूप लोकांची मागणी येत होती की मुलाखत ह्यांची घ्या. ह्यांची म्हणजे कोणाची? माझ्यासोबत आहेत अमित पाटील. आपल्या सडेतोड मतामुळे बरेचसे चर्चेत टीका बी होती आणि कौतुक बी होते. तर दोन्ही पैलू आज विचारूया त्यांना. पहिल्यांदा किती दिवस तुम्ही बैलगाड्यात आहे ती सांगा. माझा जन्म व्हायच्या आधीपासून म्हणजे माझी तिसरी पिढी आहे. तिसरी पिढी आहे. हां, म्हणजे ज्यावेळेस माझा जन्म झाला किंवा नाव पण घराला ठेवलं त्या दिवशी पण बैल माझा फायनलला राहिलेला होता. बरं, म्हणजे तुम्ही जलमला आणि बैल बी फायनल राहिलं होतं. होय. कुठली कुठली बैल होऊन गेली? बैल म्हणजे कमीत कमी आत्ता एक 400-500 बैल आपण त्यावेळेस वडला आजोबांपासून झाला असेल. त्याच्यात मला असं कळतंय असं एक 6 बैल टॉपची झाली. नाव 6 म्हणजे त्यावेळेस सोशल मीडिया नव्हते म्हणून ते चर्चा झाले नाहीत. बैल सुपण्याचा वळू म्हणून होता. आता कसा बकासूर एक पळतोय तसा वळू बैल म्हणून एक सगळ्यात मोठी हिस्ट्री होती आपल्या बैलाची. बैल गावातल्या गाईचा होता लहानपणी. तो गावानं आपल्याला बैल दिलेला आणि त्याच्यानंतर तो बैल पळतो मग सुपण्याचा वळू म्हणून. आणि सेम असा गावठी टाईप बैल होता. बैल पळत होता 90 पासून 2001 पर्यंत, म्हणजे 10 वर्ष बैल पळाला. पण पुष्यगावला कोरेगावला सांगून 1 नंबर केला तर बैलांना. तिसऱ्या पिढीचा नाद. बरं, आता तुम्ही काय करता? बैलगाड्या का अजून काय व्यवसाय? काय सगळं आपलं घरचं व्यवसाय पाणी सगळं बघून मग नादात आहे. म्हणजे पहिल्यापासूनच सगळं आमचं घर तसंच आहे. म्हणजे पहिल्यांदा व्यवसाय करायचा, प्रामाणिकपणे कष्ट व्यवसायातून करून पैसे कमवायचं आणि ह्या नादात पैसे लावायचे. बस. आणि यश घ्यायचं. किती एकर जमीन आहे तुम्हाला? जमीन आपल्याला 20 एकर आहे. 20 एकर आहे. कारण काय विचारतोय, तुमचं सारखं स्टेटमेंट असतं की माझ्याकडे एवढं पैसे आहेत तेवढं पैसे आहेत, म्हणून म्हटलं काय असं का सारखं म्हणायचं की पैशाचं का सांगायचं की माझ्याकडे एवढी रकमेवर मी बिनजोड खेळेन असं करेन? कसा असतो विषय, ज्यावेळेस मी असो किंवा या बैलगाडीत बरेच असंख्य बैलगाडा मालक आहेत की काही जण असं पैशात तोलतात किंवा एकूण साधं राहणीमान. आता नावं घ्यायला नाही एवढी बैल मालक आहेत बरं का, एवढी पैसेवाले आहेत की पण ते दाखवत नाही की मार्केटमध्ये माझ्या घरात एवढा पैसा आहे किंवा काय. एकदम साधं सिंपल आपण ज्या नादाला आलोय तो नाद पुरा करायचा. काही जणांनी अचानक पैसा आलेला असतोय, म्हणजे बाप जन्मीचा पैसा नसतो. आता आपला खानदानीच पैसा आहे, विषय सोडून द्या. बाकी हिस्ट्री धंदा काय आहे ते नंतर सांगेन तुम्हाला, भविष्यात कधी सेपरेट भेटला त्यावेळेस. पण असं काही पैसा आलं ना, 1-2 कोटी रुपये, तर ते 6-7 महिन्यात खर्चायचं, नाद करायचा, पुन्हा बंद पडायचं किंवा दाखवायचं पुढल्याला आव्हान. मला काय एक म्हणायचं आहे, तुम्ही कुणी असो, गरीब असो सामान्य, मी म्हणतच नाही बैलगाडी क्षेत्रातला कुठलाच बैलगाडा मालक माझा गरीब आणि सामान्य नाही. सगळी मनाने श्रीमंत आहेत आणि बैलाने श्रीमंत आहे. फक्त एक मला कळतं की त्या गरीब किंवा आमच्याकडे पैसा आहेत शिवाय असे म्हणणार आहेत त्यांच्यासाठी आपण उद्देश दिलेला. आणि आपण ज्यावेळेस असा ऐकून येईल ना तर 100% आपण तेवढं पैसे मानणार का तर मानणार. बरं, आता तुम्ही मांडत असता परखड मतं, पण मतांबरोबर असतं मतं मांडा. शेवटी संविधान आहे, मतं मांडा. पण मतं मांडताना कुठंतरी थोडं टोकाचं बोलताय, धमकी देणं हे देणं हे किती योग्य आहे? आता विषय कसा आहे माहिती आहे का, मतं मांडताना जे काही जण असतात ते चांगलं विचार घेतात, काही जण वाईट घेतात. पण जे चांगलं विचार घेणारे ते कधी असे बोलत नाहीत किंवा दाखवत नाही. त्याचं माहिती आहे हे चांगलं घ्यायचं आहे. पण काही जणांना काहीच कळत नाही किंवा त्यांचा कसलाच बॅकग्राऊंड नसतो या क्षेत्रात किंवा काय, तर त्यांनी बळणच तुमच्या खाली कमेंट्स करताना वेगळ्या काहीतरी कमेंट्स करायच्या. आज असा विषय आहे की भरपूर गाडा मालक मोठे आहेत आणि जे गाडा मालक आहेत ते सामान्य, म्हणजे जे कमेंट्स करणार आले किंवा जे त्यांच्या मागं असणार आहे त्यासनी माहीत नसते की आपला मालक किंवा आपल्या बैलाचा मालक आज शर्यत झाली तरी त्या माणसाला संध्याकाळचा फोन करतोय आणि ते एका ठिकाणी जाऊन पार्टी करते, जेवतेत, म्हणजे शी संबंध सांगत नाही. मग शे काय होतं, बाकीच्याने असं काहीतरी बोललं आगाऊ की आगाऊ बोलल्यानंतर काय होतं, शेवट तुम्ही त्या माणसाच्या इज्जतीपर्यंत जात असेल तर त्यावेळेस तो माणूस ग बसत नाही. मग खास मित्र असला तरी तेव्हाच मनात शिकत. मग ही मनात कोण आणतंय, तर अशी लोक आणतात. फक्त त्याने एकच सांगणं आहे की आजपर्यंत जेवढी बैलगाडी मालक आहेत, जेवढ्यांच्या शर्ती ईर्षेनं झाल्या किंवा ती गाडी मारायसाठी काही काही 4-4 बैल घेतली, ते पण फ्लॉप गेले आणि पुन्हा 5वा बैल लागला आणि त्यानंतर गाडी मारली, तर त्या माणसाला लय आनंद असतो या की बाबा मी गाडी मारली.
आता तुम्ही पण लय जण म्हणले की बकासूरला अमित पाटील मागे लागलाय, त्याची गाडी मारायची आहे. आवर्जून सांगतो, गाडी मारण्यापेक्षा किंवा काय करण्यापेक्षा जो टॉपला असतोय त्याला हरवण्यात जो आनंद असतोय किंवा जी आपल्या बैलाची चर्चा होणार असेल. तुम्ही 10 गाड्या चांगल्या दुसऱ्या मारा, पण एक टॉपची गाडी मारली तर तुमचा बैल उचलला जातो टॉपला. आणि शो खेळ आम्हाला म्हणजे आमच्या घरातून पहिल्यापासून शो झालेला आहे. तुम्हाला नसेल माहीत, ज्या अधिकाराचा एक किस्सा सांगतो. मला नुसतं कळत होतं 2002 मध्ये आणि 2005ला मैदान नाही 2099 मध्ये रसवाल्यांचा एक बैल पळत होता, शुगर. त्या बैलाची हिस्ट्री तर महाराष्ट्रात म्हणजे कुणी सांगायचीच नाही. पण त्या बैलाची गाडी मारायला आवर्जून आम्ही 14 मैदान बाद केलेली. 14 मैदान बाद केली. 14 मैदानाला गाडी मेली नाही. 3 बैल घेतली. त्यावेळीची बैलांची किंमत 30,000-35,000 रुपये. मला कळतंय ह्याच्यात सांगतोय बरं का. त्याच्यानंतर काल्यातला एक आपलं कालगाव म्हणून एक गाव आहे, हा महेशाप्पांचं गाव आहे. ते महेशाप्पा म्हणजे एखादा आम्ही बरोबरचे होतो म्हणजे वयाने. त्यावेळेस त्यांच्यातला बहाण्या म्हणून बैल घेतला. निव्वळ बाहेर जाणारा बैल होता. पण ज्या दिवशी गोळेश्वरमध्ये कराडमध्ये मैदान झालं आणि त्या बैलानं आमच्या शिमीला गाडी मारली आणि फायनलला सगळ्यांच्या पुढं बाहेर गेला. पण जी गाडी मारली तो आनंद होता तो आजपर्यंत विसरू शकत नाही. असंच काय तर म्हणजे आपल्याला पण आवड आहे. ठीक आहे, नाव करायचे मोठ्या म्हणजे आपण स्पर्धक, जेवढा मोठा स्पर्धक असेल हरवण्यात मजा आहे. पण काय होतंय ह्या दरम्यान, काय होतंय कुठंतरी जिभेवर ताबा राही ना तुमचा. असं सर्वसामान्य बैलगाडी जे मालक म्हणतात, मुद्दा बरोबर मांडताय तुम्ही मुद्दा, पण कधी कधी तुम्ही भान तुमचं असं विसरलं जाते. आता विषय कसा आहे माहिती आहे का, ज्यावेळेस तुमच्या अस्तित्व किंवा बैलगाडी मालकांच्या अस्तित्वावर किंवा सगळ्यांच्या कोण 80% माणूस कोण बोलून दाखवत नाही का, तर काय असतात गोष्टी. आणि ज्यावेळेस तुम्ही बोलता त्यावेळेस आम्हाला पण प्रोत्साहन चढतं. कारण का आपण मीडियावर बोललो तर काय माणसांच्यात बदल होईल किंवा काही जण असे हे असतात भीतीपोटी थांबणारे असतात, म्हणजे जे वाईट कमेंट्स करणारे त्यासनी आळा बसेल ह्या नादात. आणि एक चांगला खेळ. आणि मला एकच कळतं बरं का, तुम्हाला खरं सांगतो, मी एवढा आज मैदानात मोरेंनी मैदान घेतलं, 1 नंबर मैदान झालंय. आपण पेडगावात मुलाखत घेतोय, पेडगावच्या मैदानात मोरेंनी मैदान घेतलं, 1 नंबर मैदान घेतलं. फक्त माझा विरोध का होता, त्या माणसाला विरोध नव्हता किंवा काय नव्हता. बघा मी माणूस आहे, माझ्या पण काय बोलताना चुका होणार आहेत, त्यांच्या पण होणार आहेत. पण चुका काय आहेत, एकामेकाच्या चुका दाखवल्या पाहिजे, महत्वाच्या पहिली गोष्ट. आणि आज मी एका पावतीवर का ठाम राहिलो, आज 1001 गाडी नोंद होऊन काल मोरेंचं आमचं बोलणं झालं. पाटील म्हणला तरी पण 600-700 गाडी नोंदल आत्ता माग आहेत माझ्या बरोबर. पण माझा तर इथून पुढचं काय म्हणणं आहे, पुढच्या वर्षी आहे ना अजून 1-2 सेमी वाढवावे, 12 सेमी करावे आणि 12-12 पाहिले. म्हणजे काही जण आमच्या म्हणजे बैलगाडी भेटल्या नाहीत भावासनी, काही बैल मालकासनी. म्हणजे ह्या पंढरी आता सगळे म्हणतात की बैलगाडी क्षेत्रातली पंढरी, ह्या वारीला त्यासनी पण सहभाग भेटावा असं मला मनापासून वाटतं. पण काय माहितीये का, म्हणजे ते मैदान होणं बी महत्वाचं आहे ना. एका दिवसात जर जादा संख्या घेतली आपण तर ती होणार का मैदान एवढं. आता विषय कसा आहे माहिती आहे का, आता बघा पहिलं ओपनचंच मैदानचं हे होतं. आता हे नवीनच आदत बैलचं फॅड आलंय. आता हे ज्या आधी एक माझा बैल होता पेडगावमध्येच 2005 मध्ये गावाऱ्याचा गोट्या आणि सुपण्याचा सुंदर म्हणून 8 नंबर फाटीने माझा आदत खोंड राहिला आणि फायनलला 3 नंबर केला. तेव्हा मानक्या जयेश पाटील सोनार पाडा युजनाचा मानक्या आणि फडकेशेडचा बैजा आदत होता आणि मानक्या दुसरा होता, त्याने 1 नंबर केला. तर मोठ्या लक्षाला आणि बारक्या लक्षाची गाडी मारलेली त्यावेळेस बरोबर. म्हणजे असं नाही तुमचं पाहिल्यानंतर तुम्हाला 100% तुम्ही चर्चेत येत आहे. असं नाही की आदत बैल फक्त एकच मला म्हणायचं आहे, आदतपेक्षा एकच ओपनचं बाबा सगळ्यांची इच्छा आहे ना महाराष्ट्राची, एखादा 2 दिवस मैदान होऊन द्या, 2 दिवस होते बरं. हा पण जेवढ्यासनी भाग घ्यायचा आहे म्हणजे सिंगल चिठ्ठीनं किती येऊ द्या, हा किती येऊन द्या गाड्या त्याच येऊन द्या. म्हणजे काय होईल की बैलगाडी क्षेत्रात असं कुणी म्हणू नये मला संधी भेटली नाही. आणि असा पण एकूणदा चुकून हे होतं बरं का सँडी भाऊ, की एकूणदा चांगला बैल मालक अचानक पैरा होत नाही खोंडाचा, आणि त्या खोंडाचा पैरा झाला तर इथं पुशेगावगत या रोमन सारख्या रोमन आणि तो आज पाहिला ना आणि पुशेगावला 1 नंबर केला, तसा आधी इतिहास कोणतरी घडवू शकतो आणि रोमन. पण आता ते एवढं सांगताय, मुद्दा तुमचं बरोबर आहे, चांगला आहे, सर्वसामान्यांचं मुद्दा मांडताय तुम्ही सांगितलं. पण अजून सांगा, तुम्हाला तुमच्या नजरेतून
काय दिसतंय बैलगाडी क्षेत्र काय आहे, एक मालक म्हणून सांगा. ह्या गोष्टी अजून बदलल्या तर अजून चांगलं होईल. तुम्हाला सांगू का, एक मालक म्हणून आणि एक मला काहीतरी वाटतं म्हणून, लॉकडाऊनमध्ये लय कष्टा खाल्ल्या किंवा ज्या माणसाने स्वतःच्या घरचं म्हणजे संसाराचं कुटुंबाचं पैसे त्या गोष्टीला लावले, भरपूर मोठे माणसं आहेत आपल्यातले. तुम्हाला सगळ्यांची नाव माहिती आहे त्या 10 जणांची. पण आज त्या माणसासनी कोण बोलत नाही, विचारत नाही अरे त्यांनी काय केलंय. आणि नको ती माणसं येतात, आज माझा बैल पाळला की त्याची चर्चा, बोललं की त्याची चर्चा. पण ज्यानं काय केलं ते इतिहास विसरतात. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला खरं सांगायचं, शेवड्याबद्दल का कळकळ वाटतंय. आज माझा बैल टॉपचा पळाला आणि ह्या सामान्य बैल म्हणजे ज्यांची कमी 2 नंबरमध्ये बैल पाहिजे त्यांनी सहभागच घेतला नाही, तर माझ्या एकट्या बैलाला कोण एवढं पब्लिक बघायला येणार नाही. फक्त हा आपला बैल मालक जोपर्यंत त्याच्यात जीवात जीव आहे, काठीपर्यंत म्हातारपणे काठीपर्यंत आहे, तो ह्या नादात टिकावा. कशा कुंड टिकावा, एक आनंदानं आणि पैशा कुंड टिकावा. नाहीतर काय झालंय, काही जणांनी व्यवसाय मांडलाय मध्येच. मग त्या माणसाला व्यवसाय सांगावा, पैशाचाच की. आता बघा व्यवसाय कसा करतात म्हणजे, आता गाडी पैऱ्याच्या मध्ये पुढचा मागतोय 20,000 रुपये म्हणतात. अहो तुम्ही डायरेक्ट मालकाची गाडी घ्या ना. मालक पुन्हा काय म्हणतो म्हणजे 4 महिन्यानं माझ्या नियोजन करत्यानं तुम्हाला मागलं, मी कुठं मागतो. पण काही वेळेस मालकाच्या पण मागतो, काही वेळेस मधला पण मागतो. म्हणजे ह्याच्यामध्ये आधी ह्या गोष्टी आहेत का नाही काय मिसअंडरस्टँडिंग. तर त्या गैरसमज दूर झाले पाहिजे आणि एकामेकाचं स्पष्ट म्हणजे बोलणं झालं तर पैशाच्या गोष्टी लांब राहतील. आणि ह्या मैदानात एका बैल मालकाला जो 7, 8, 10,000 रुपये खर्च होतोय तो खर्च कमी होईल. तुझा तू भाड्याने, नाहीतर गावा शेजारचा बैल असेल तर एका टेम्पोतनं 2 बैल जातील, काय 2-1,000 रुपये भाडं जाईल, पावतीचं 1,000 रुपये जाईल, नाश्त्याला 1,000-1,500 रुपये जाईल. म्हणजे टोटल तुमचा 3-4,000 रुपयेच आजच्या दिवसाचा खर्च मुद्दा मला आवडला. जर हरणारच कोण नसेल तर जिंकणाऱ्याला काय मजा. कारण कुणीतरी जिंकायचं असेल तर कुणीतरी हरावं लागतं. म्हणून हरणाऱ्या बैलगाडी मालकांना हरत नाही, काय प्रॉब्लेम असतात. मी आवर्जून एक व्हिडिओ तयार केला होता, ज्यांचा पराभव होतोय त्यांचा पराभव होतोय पण काय कारणानं होतो, पण त्यामुळे त्यांचा पराभव होतो, त्यामुळेच कोणतरी जिंकतं ना. त्यामुळे ती पराभव होते त्यांचं कौतुक सांगतोय काय. ज्यावेळेस तुम्हाला शेजारी पैलवान तुमचा मस्त टॉपचा आहे आणि एकटाच पळाला तर त्याला किंमत नाही ना. पण शेजारी जे 10 गाड्या पळाल्या आणि तुमचा त्याच्यात जास्त 2 छकड्याने एक अंतराने केला तर जी पब्लिसिटी, जंगा, माहोल म्हणजे तो होतो, ते तुमच्यासाठी आहे हो. पण एकटं पाहण्याला किंमत नाही किंवा असं पळून किंवा आज बाय चान्स सांगतो तुम्हाला, आज आवर्जून किंवा मी एका चिठ्ठीचा मुद्दा काढला किंवा मोरीने ऐकला किंवा सगळ्या आपल्या बैलगाडी संघटनेचा विषय. आज सांगा माझी 92 मध्ये 10 नंबर फाटीला आले गाडी, कडन आले तरी मी आनंद आहे. आणि मी असं नाही की घरात बसणार आहे. माझ्या नशिबात असेल ना 100% माझा बैल राहील. आणि नशिबापेक्षा माझ्या बैलाची ज्या धमक असेल पळायची तर तो 100% गट पास करेल. नसेल तर आपल्यापेक्षा एकूणदा मोठा पैलवान चढ आहे म्हणून आपण हारलोय, पुन्हा दुसऱ्या वेळेस तयारी करेन. ज्यावेळेस आपली आत नाही येतील त्यांची कडन येईल त्यावेळेस त्यांनी कडन आणखीन आपली गाडी मारली तर आपण समजन की आपल्या बैलात तेवढी धमक नाही आहे. पण फक्त तो पळापळीचा खेळ होता ना तो मोठ्या मैदानात बंद झाला पाहिजे का, तर सामान्य माणसांनी चांगले दिवस येतील. आज सांगा एकूण त्या सामान्य माणसं, माझा तर अंदाज आजचा आहे, एक टॉपमधल्या म्हणजे जे नेहमी राहतात तर त्याच्यामधल्या कमी कमी 4 ते 5च गाड्या राहतील, म्हणजे 7-8 सामान्य माणसांच्या गाड्या राहतील. तो सगळ्यात मला मोठा संध्याकाळी आनंद होईल जाताना. आता तुम्हाला माहिती आहे का अजून एक मुद्दा आणि ह्याच्याविषयी बोला क्लिअर. काय होतं, मैदानं चालू आहेत, बैलगाडी क्षेत्र एवढी मोठं झालं आहे म्हणजे अक्षय परदेशात बघितलं जातं. मी MP-तले एक जे बैलगाडी मालक आहेत तर त्यांची मुलाखत घेतली. त्यांनी असं सांगितलं की आमच्या इकडे MP टीव्हीला लावून सगळी ही शर्यत बघितली जाते, प्रसिद्ध झाली आहे. पण प्रसिद्धीबरोबर काय काय अप्रिय घटना बी होतात. म्हणजे घटना तुम्हाला माहिती आहे, गेल्या वर्षी आपण सगळ्या महाराष्ट्रानं बघितलं आणि ती फेस झाली. तर ह्या घटना होऊ नये म्हणून प्रत्येक बैलगाडी मालकाची जबाबदारी आहे. ह्या घटना बैल मालकाकुंड होत नाहीत, दोन्ही कुंड. हे मध्ये मी सांगितले काय मध्ये कमेंट्स करत असतील किंवा त्यासनी काहीच कळत नाही चांगलं वाईट, त्या चांगल्या माणसांच्यात वाद लावणे आणि स्वतःचा स्वार्थ साधणे एक तात्पुरता. आणि बैल विकत घेताना देताना 1,00,000 रुपये किंवा 5-10 हजार रुपये कमिशनसाठी एकूण त्याचं 5-10
5-10 लाखाचं बैलाचा खर्च म्हणजे संपून आहे त्या मालकाला, पैसे घालवून तो बैल पळणारा नसेल तर एकूण त्याला पुढं घालून करणे इकणे, तर मग त्या माणूस तो गोत्यात येतो आणि तो गोत्यात 10 लाखाचा बैल घेऊन तो उद्या ज्याला असं बाजारात 30-40 हजार रुपयाला विकू शकत नाही आणि धड बांधून ठेवत नाही, मग तो नेहमी पळवाय लागला तर जो घेतलेला 10 लाखाचा बैल त्याच्यापेक्षा जास्त खर्च पळवायला होतो आणि त्याच्यात आनंद भेटत नाही हो त्या माणसाला, म्हणजे असं बेकार वाटतं, फील होतं. तुम्ही म्हणला सामान्य जे बैलगाडी मालक आहे त्यांनी गुलालात जावं, त्यांचा आवाज म्हणून मी बोलतो, काही काहींना बोलता येत नाही किंवा प्रकट होता आपले विचार प्रकट होता म्हणून मी बोलतो, पण राहिलाय का सामान्य बैलगाडी मालकाचा खेळ? काय वाटतं तुम्हाला? 80% राहिलेलं नाही म्हणून तर काहीतरी वाटत होतं. आणि तुम्हाला आज सांगतो हा खेळ एक दिवसाचा नाही आणि जे स्वतःला म्हणतात ना बाटशे वाघ, फक्त तुम्ही आज 2025ला नाद केला तर तुमचं आयुष्य 2070 पर्यंत असेल, तरुणपण किंवा म्हातारपण, तोपर्यंत तुम्ही टिगवा आणि तुम्ही सांगा की स्वतःला बाटशे. अहो शा नादात 2-2, 3-3, 4-4 पिढ्या आहेत एकाच्या, त्यांचा बैल न पळून द्या पण त्यांच्या दावणीला 7-8, 7-8 खोंड आहेत, मग ती नंदी पाळतेत, ते पळत नसतील असतील त्यासनी काय घेणं देणं, तो खर्च तेवढाच करतो. पण असे बैलगाडी मालक होऊन गेले काय ह्या आत्ताच्या ह्याच्यात, वर्षभर यायचं पैशाच्या जोरावर मोठा धिंगाणा करायचा आणि पुन्हा बैल कमी पाळल्यानंतर ते मैदानात पण नसतात आणि ज्या माणसाने त्या माणसाने उचलून धरलेलं असतं त्यावेळेस तो माणूस शेजारून गेला तर त्या माणसाला ते माणसं उचलून धरणारे बोलत नाहीत आणि ओळख देत नाहीत. अहो तुम्ही त्या माणसानं काय केलंय, त्याचं नशिबानं कमी जास्त होतं किंवा बैल येतो नाही येत, पैशाची बाजू सगळ्या गोष्टी होतात, पण ज्या माणसानं तुम्हाला राहू त्या आनंदाच्या काळात तुम्हाला जवळ धरलंय आणि पडत्या काळात तुम्ही त्या माणसाला डावलताय. मला एकच मत म्हणायचं असतंय, ज्यावेळेस जो पडत्या काळात आपल्याबरोबर असतोय तो आपला आणि आनंदाच्या ह्या काळात जे नाचणारे असतात ते आपले नसतात बैलगाडी क्षेत्रात आणि नियोजन करणारे पण नसतात आपले, ते तुम्हाला खरं सांगतो. आणि तुम्ही मग मुद्दा मांडला आणि तो मुद्दा मी एका ज्येष्ठ बैलगाडी मालकाला विचारलेला, ज्येष्ठांचा आदर ठेवला जात नाही, म्हणजे जुने बैलगाडी मालक नाही ठेवला जात या नादात. मला काय म्हणायचं आहे, आपण राहू एक महाराष्ट्रात आहे, आपली संस्कृती काय आहे किंवा कुठल्याही धर्मात आपल्या महाराष्ट्रात काय म्हणजे रीतिरिवाज काय आहे बाबा, आपल्या वडिलांपेक्षा आपल्यापेक्षा एक 10-5 वर्षांना असेल राहून त्या पहिले दिवस गेले नाही नमस्कार पाया पडायचे दाखवाय, पण कमीत कमी तुम्ही बोलताना तरी राहू त्यांची एक मर्यादा आणि त्या माणसाविषयी चांगलं बोला 4 चौघात, नाहीतर पुढे गेल्यानंतर एकूण त्याचा बैल कमी आला लय ताटत होता म्हणला आता बसलाय ना एका साईडला, मग टी व्ही सारखं वाक्य असतं आता ठीक आहे आता पळतोय, आता लय त्याचं म्हणजे इर्द गिर्द चर्चा आहे, बघा बांधावा बसतोय का नाही, परत त्याला बैल नाही, ही कसली मानसिकता? अहो ते कसं आहे माहिती आहे का, माझ्या नाही घरात तयार झाला पहिलवान पोरगा की दुसऱ्याच्या पण होणे, ही गोष्ट आहे. पण जो बांधावा बसतोय ते थटत नसतोय, तो दररोज मैदानाला त्या बैल घेऊन येत असतोय, तो फक्त हारतोय जिंकतोय याला आनंद असतोय आणि हारल्या जिंकल्याला त्याला आनंद नसतोय. बघा तुम्ही, म्हणजे मी म्हणत नाही, ह्याच्यात दिग्गज बैलगाडी मालक आहेत जुने, एक 500-600 मालक आहेत, आज त्यांच्याकडे बैल पळत नाही, पण त्यांची गाडी मारली जिंकली हारली तरी त्याच्यातलं एकानं तर असं दंगा केलाय किंवा ही केलंय, कधी आनंद व्यक्त केलाय का? नाही केलेला. बघा तुम्ही, म्हणजे आवर्जून बघा की तुम्हाला दिसला असा एक बैलगाडी मालक दाखवा जुन्यातला, तुम्हाला मी सँडी भाऊ ड्रेस घेतो म्हणाल तसला एक दाखवा आम्हाला, सारखं चॅलेंज देत आहे का नाही, तुमच्या स्वभावात आहे सारखं चॅलेंज देत ही करतो. बर, क्रिकेट आवडतं का तुम्हाला? आवड सगळ्या क्षेत्राची आवड आहे का क्रिकेटची आवड? बरं, मला आता तुमच्या नजरेनं काय काय गोष्टी बघायच्यात आवर्जून. कसं आहे, क्रिकेटमध्ये अनेक इंडियाचे प्लेयर आहेत, तर ती उदाहरणं देणार आणि आत्ताची कुठली बैल आहेत ती सांगायची. कुठली बैल तुम्हाला दिसतात? सचिन तेंडुलकर कोण आहे बैलगाड्यातला? बकासूर. बरं, जुनं नावं सांगू शकता? चालेल. विराट कोहली आता म्हणजे तसा बघायला गेलं तर शाकिरचा खोंड बारका. बरं, रोहित शर्मा कोण आहे? कारण कसं हिटमॅन म्हटलं जातं, टप्प्यात आला मुंबईत किंग कोण आहे सांगा की तुम्ही, मुंबईचा किंग कोण आहे सांगायचं प्रश्न. अख्ख्या बैलगाडी क्षेत्रातला मुंबईचा राज्य कोणी गाजवलं 5 वर्ष? तुम्ही सांगा मला ते नाव, मग मी सांगतो. मथुर, म्हणजे हिटमॅन म्हणून मथुर. कारण त्याच्या बॅटिंगला थोडंच नाहीये, कारण का तर तो आता सगळ्यांना वाटेल ते जवळचा हे आहे. मी भरपूर आयुष्यात बैल बघितला, पण मुंबईत लहानपणापासून गेलो बरं का, पण असा मुंबईत
अस्तित्व टिकून ठेवणारा बैल असा मथुर सारखा होणारच नाही. मुंबईचा राजा रोहित शर्मा म्हणतात. बरं आता बुमराची कशी खासियत आहे यार्कर टाकणं की त्याचं जे आक्रमण होतं, आक्रमण म्हणजे आपण पळणं म्हणू बैलगाड्यात, त्याला तोड नाही, म्हणजे त्याला शक्यतो जे झालं परफेक्ट, जर कार्यक्रम झाला तर ते करणार म्हणून करणार. आता बुमरा कोण बैलगाडी क्षेत्रातील? गोठचा सरजा. नीट लागला की कोणी म्हणायचं नाही की अंगावर लागतो त्याच्या. स्पिनरात गुगली कोण टाकतं बैलगाड्यातली सगळ्यात? मालक सांगा किंवा काय? मिलिंद शेठ पाटलांचा भुंगा. हा ना, कसं काय? कारण का तर गुडघ्या एवढा आहे तिथं, एवढा आहे, पण कुणी पण कुठं काय करू शकतोय अचानक. बरं आता फिल्डिंगमध्ये म्हणलं, फिल्डिंगमध्ये भरपूर आहे, जंट रोड्स असतील किंवा आत्ताचे इंडियाचे भरपूर प्लेयर आहेत. तसं ह्या बैलगाडी क्षेत्रात असं कोण आहे की म्हणजे कितीही ज्यावेळेस एखाद्या अटीतटीचा सामना असेल त्यावेळेस फिल्डिंग करून वाचवतो, म्हणजे काय अटीतटीच्या लढतीत की एक वाचवून ठेवतो हातच्या, असा कोण आहे? म्हणजे बैल का? हा, बैलाच बैला नाहीतर मला असं माणूस पण आहेत ना, माणसाची बी सांगा तुम्ही की तो काही घडवू शकतो. माणसाची बी सांगा, माणसाची बी सांगा. असा बैल आहे बऱ्यापैकी 100% आहे ना मला निदर्शनात आलेला बैल, म्हणजे सगळ्या मैदानात राहिलेला बकासूरच आहे. कारण का तर तो काही ना काही करून त्याचं अस्तित्व सिद्ध करतोय, म्हणजे कुठल्या ना कुठल्या म्हणजे असं मैदान फ्लॉप जाऊनच देत नाही. 100% तो बैल. क्रिकेटमध्ये लॉर्ड्स मैदान पंढरी, तशी तुमच्या मते कुठली पंढरी? पंढरी बघा, मला कळतंय असं, म्हणजे कोण हिंद केसरी म्हणतंय, कोण महाराष्ट्र केसरी म्हणतंय, कोण काय, प्रत्येकाने भरपूर झालं. पण आयुष्यात ज्या बैलगाडी मालकाचा पुष्यगावात गुलाल लागेल त्याला खरंच बैलगाडी क्षेत्रातलं पंढरी विठ्ठलाचं दर्शन झालं. तुम्हाला आज सांग, बैलगाडी क्षेत्रातील महेंद्रसिंग धोनी कोण? बाजा. कुठला बाजा? बरं, बाजा जुनी गेलं. होय. बरं, आत्ताच्या काळात नाहीच तसा नाहीत ना. बरं, कारण त्यांना अस्तित्व कधीच जाऊन दिलं नाही, म्हणजे मालकाचं पण दिलं नाही. आणि त्यावेळेस पहिले तालुक्याचं नाव पडायचं, त्यावेळेस कराड तालुक्याचं पण नाव दिलं नाही. की तालुक्यातला म्हणून सांगतो नाही, त्या बैलाचा लय मोठा इतिहास आहे. मी लहानपण माझं त्या बैलाचा माझा अजून डोळ्यात ते क्षण आहेत. राजू नामदार येळगाव पळायची गाडी. क्रिकेटच्या गप्पा झाल्या, आता पुन्हा बैलगाड्यात येतो. बैलगाड्यातलं अजून एक गोष्टी असतात की तुम्ही सांगितलं की कशा पद्धतीनं हे बैलगाडी क्षेत्र आहे, पण काय काय लोकांची अशी धारणा आहे. मी मुलाखत घेत असतो त्यावेळेस सगळी लोक म्हणत असतात ठराविकच बैल ठराविकच पायऱ्यात पळतात, त्यामुळं आम्हाला ती संधी भेटत नाही. ह्याच्यावर काय सांगाल तुम्ही? असं बऱ्याचशा बैलगाडी म्हणतात. गैरसमज आहे त्यांचा. तुम्ही चांगला बैल गाडवा. आणि आज बघा, एक ह्या वर्षीचं एक 6-7 नंदी आहेत, लय सामान्य माणसांच्या टॉपला पळतात. आज कोण म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातला 3 फेऱ्याचा खेळ, शंकरपटातला कुठला खेळ, म्हणजे संभाजीनगर. हा, तर तिकून शाकीर भाई आलेत आणि त्यांनी इकडे पश्चिम महाराष्ट्रावर म्हणजे एक ही केलं, म्हणजे त्यांनी एक विचार करून बैल घातली किंवा थांबून सगळ्या गोष्टी करून ते बैल पळाले. आज कंदूरचं वासरू, तुम्ही मुलाखत मागच्या 4 दिवसापूर्वी, कंदूर किती लांब आहे इथून पेडगावपासून अंदाज तुमचा? साधारण 140-150-150 किलोमीटर. गावाला वाट आहे का जायला? नाही, वाट नाही, काय नाही, डोंगरात आहे. डोंगरात आहे. मग कंदूरचा तो खोंड पळत असेल तर असं गरिबांचं चांगल्यांचं म्हणजे आपल्या बैल मालकांचं पण व्हायचं थोडंफार चुकतं. काय चुकतं सांगा? पहिल्या गोष्टी किंवा आपला बैल किती पळतोय, काय पळतोय त्या गोष्टीवर किंवा काय केलं पाहिजे. नाही तर लहानपणीच बाबा खोंड पळत नसेल तर 19-20 ज्याला टॉपला खेळायचा आहे तो लगेच खोंड बदलतो. आणि आज आम्ही पण असं नाही की बाबा टॉपला खेळतो, आम्ही पण खोंड बारकी घेतोय, 7-8 खोंड घेतोय. कधी तर 2 वर्षातून एक बैल लागतोय, तो 2-4 वर्ष नाव करतोय. तोपर्यंत एक तयार करायसाठी ती उमेद सोडायची नसते. ती उमेद नाही सोडली ना तर 100% तुम्ही टॉपला राहायला. बरं, तुम्ही सांगितलं बैलगाडी आमचा म्हणजे 3री-4थी पिढी आहे, त्यात काय करायचे तुम्हाला बैलगाडी क्षेत्रात? प्रसिद्ध व्हायचे का बैलगाड्यात एक मालक म्हणून राहायचे? नक्की तुम्हाला करायचे काय? काय लोक अमित पाटील यांना बोलून प्रसिद्ध व्हायचे, कॉन्ट्रोवर्शियल, काय सांगाल ह्या आरोपाबद्दल? काय सांगाल? बघा, मला पहिली गोष्ट आहे ना, प्रसिद्ध व्हायचं नाही किंवा व्हायचं आहे
माझा खानदानी नाद आहे आणि ज्या ज्या माणसाने माझी बैलं किंवा माझ्या घरातली बैलं बघितली, पुशेगावातून किती नंबर फाट्याने किती नंबर केला किंवा ह्या मोठ्या मैदानात कंटिन्यूस ऐका, सगळ्यांनी माहीत आहे. नसेल माहीत तर ज्येष्ठ ज्यावेळेस 10 माणसं घ्यायची तुम्ही त्यावेळेस ते मीच माझ्या तोंडावर सांगण्यापेक्षा त्यांच्याकडून आमचा इतिहास ऐका, मग ते तुम्हाला चांगलं सांगतील. आणि थोडक्यात गोष्ट प्रसिद्धी, आज एवढं म्हणजे मी काय, मला राजकारणात काही उभं राहायचं नाही किंवा मला काही बैलगाडी क्षेत्रातला मोठा नेता व्हायचं नाही किंवा म्हणतात ना पक्ष बदलून आमदार फोडून मला एकूणदा शी काढायची नाही, कमिटी काढायची नाही बैलगाडी संघटनेतली. फक्त मला एकच कळतं की ज्यावेळेस सर्वसामान्य बैलगाडी मालक ह्या नादात सगळी टिकतील तर मोठा खेळ होईल. आणि दुसरी गोष्ट, टिकणं किंवा न टिकणं तो बैल मालकांचा प्रश्न आहे किंवा त्यांच्या बुद्धिमत्तेचा खेळ आहे की तुम्ही किती खर्च करायचा आणि किती नाही, तो त्यांचा करण्याचा आहे. फक्त त्यासनी कोण काय आणून देणार नाही किंवा मला कोण काय आणून देणार आहे. गमवायचं पण मीच आहे या बैलगाडी क्षेत्रात आणि कमवायचं पण मीच आहे. त्यामुळे किती गमवायचं आणि किती कमवायचं आणि आपल्या मुलाबाळासनी किती ठेवायचं ती त्यांच्यावर डिपेंड आहे. आणि दुसरी गोष्ट प्रसिद्धीचा, प्रसिद्धी ह्याच्यात काही नाही. प्रसिद्धी एक 3 महिन्याची 2 महिन्याची किंवा एका वर्षाची असते. एका वर्षानंतर अमित पाटलाचा बैल कमी आला की अमित पाटील गेला तरी सँडी भाव असतील किंवा भरपूर जण किंवा कोणी असेल असतील तर ती येत नाही त्यांच्यापाशी. तुम्हाला आज सँडी भाव राग येईल पण उघड सांगतो तुम्हाला. आणि ज्यावेळेस पुन्हा अमित पाटलाचा बैल पळेल त्यावेळेस पुन्हा प्रसिद्धी डबेल आहे. ही बैलगाडी क्षेत्र असं नाही की कुणाच्या आयुष्यभर प्रसिद्धी राहिली नाही. आज एक उदाहरण देतो फडके शेठचं की आज एक त्या माणसांच्याकडे आज तो माणूस मैदानात असते शेठ तर निम्मी शर्ती बघायची राहून टाकले असते माणसाने पब्लिकनी, फक्त शेट्सनी बघायला गेले असते. पण आज त्यांच्याकडे बैल पळत नाही. आज मंगेश शेट एवढं झटतात हे करतात पण असं नाही की बाबा आज ते कोण म्हणजे कोण असं म्हणतात. पण ज्या दिवशी शेटकडे बैल पळेल ना त्या दिवशी तेच फडके शेटचं डबल नाव निघल आणि ते माणसं नावारूपात येतील. म्हणजे बैलगाडीचा क्षेत्र असं आहे की प्रसिद्धी करून होत नाही. आज आमच्या राहुल दादांचा बैल मथुर, तुम्हाला दादांचा इतिहास माहीत नाही खरं सांगतो. 1 वर्ष पुशेगावचं 2008ला मैदान झालं, 8-7ला. आमच्या इथं खाली बैल माझ्यापासून पण खाली, आज तुम्ही काल कंदूरला गेलेला ना तिथून पण खाली 40 काय बरं गावाचं नाव तुम्हाला सांगतो, खोटेवाडी असं काहीतरी नाव होतं. घरची गाडी पाहिली घरची, तर ती गाडी पुशेगावात शिमीला 8 नंबर फाट्या 8 गाड्या पाहिजे 8 नंबर फाट्याने शिमी पास केला. ती दोन्ही खोंड बरोबर आम्ही पण मागाय गेलेलो, तो गेले दादा पण गेलेले. त्यावेळेस आम्ही मागायचं किती 2-2.5-3 लाख रुपयाला, पण ते म्हणायचे अख्खी जोडी. रमेश ड्रायव्हर शिरायचे आम्हाला मध्यस्थी होते. मग त्याच्यात चाललेला आणि त्याच्यातच आमचा बैल आधी एक 4 दिवसापूर्वी शारदा पाटलांचा चंद्या तो आमच्याकडून हातातून निष्ठून गेलेला, तेव्हा त्यांनी 4 लाख रुपयाला बैल विकत घेतलेला. मग आम्हाला काय का तो खोंड घ्यायचाच होता बैल, तर मग बैल घ्यायला गेलो तर आणि दादा पण आलेले, असे समोर समोर चाललेला विषय त्यांचा. आम्ही बैल आपल्या इकडची भाषा आहे ती मुंबईची भाषा, त्यामुळे एवढं काय. मग आम्ही त्या दुसऱ्या दोघांतिकासनी साईडला वाढायचो आणि बैल घ्यायचा, ते काय देते आपल्या भागात राहील बैल असं तसं. पण त्यावेळेस दादांनी 13 लाख रुपयाला जोडी घेतलेली. 13 लाख रुपये असं बघितलं तर 13 लाख रुपये म्हणजे आता कोटी रुपये मैदानात घेऊन आल्यागत माणूस होतं. त्यावेळेस 13 लाख रुपयाला घेतली, एवढी बैलं घेतली ते पाहिलं नाही. त्याच्यानंतर कित्येक बैलं बदलली. हायवे मथुर घेतला, कसा बंदीत घेतला, काय केलं ते त्यांचं त्यासनी माहीत आहे. आणि त्या बैलावर पण त्या माणसावर पण टीका करतात किंवा हे करतात, पण ती चुकीचं आहे. ज्यावेळेस ज्याचा बैल पळतो मोठ्या रेंजला त्यावेळेस सगळे विरोधक असतात. आज मोहिल शेठचा बैल पळतोय, आज बघा त्या काय म्हणतात किंवा किती प्रेमानं बैल दिला तर चांगला, बैल नाही दिला तरी वाईट, तो वायदे घेतो याव देतो. अरे तो त्याचा प्रश्न आहे, तुम्ही कशाला येताय का, तुमच्या घरी कोण आले का की का फोन केलाय तुम्हाला मला 50,000 रुपये पाठवून दे हात उसणं मी बैल देतो असं कोण म्हणलंय का, नाही या क्षेत्रात म्हणत. बस तुम्हाला गरज असते, पण त्यावेळेस तुमचं बैल भेटला नाही त्यावेळेस तुमचं फावलं नाही, म्हणजे काही गोष्टी साध्य झाल्या नाहीत साध्या भाषेत की तुम्ही त्या माणसाला नावं ठेवत जातात. आज मथुरचा विषय म्हणजे भूतो ना भविष्य, असा बैलगाडी क्षेत्रात 4 वर्ष बैल मुंबईत राज करू शकत नाही असं मला तर वाटतंय. म्हणजे मी लहानपणापासून मुंबई बघितले आणि बैल पळतोय, पण बैल पळल्यानंतर टॉपला जे बाकीच्या गोष्टी विरोध होतो, म्हणजे मित्रमंडळीत असो, घरचा असो, बाहेरचा असो, सगळ्या गोष्टीचा तो भरपूर होतो. आणि
तो भरपूर विरोध टिकवून आपला नंदी 1 नंबरला ठेवण्याचं काम महाराष्ट्रात कुणाचंही काम नव्हे. अशा चांगल्या माणसानं त्यानंच ठेवू जाणं, नाहीतर असं कोण पण म्हणाल की मी ठेवतो असं ठेवू शकत नाही. मी अमित पाटील स्वतः सांगतोय, माझा बैल पळून काही वेळेस मला मैत्री का तर कुणालाही बैल द्यायला लागतो, का तर त्याने मला बैल दिलेला असतोय, मग माझा बैल हरतो. आज सांगतो कोरेगावच्या आपलं पेडगावच्या आधीगर माझा गटाला 4 वेळा गटाला मार खाल्लाय बैल, म्हणजे गट पास झालेला नाही आणि आज पेडगावला आलोय बैल घेऊन. म्हणजे काही जणांचं काय वाटतं बैल चांगला मागितला त्याला गट गावला ना, पण तो विचार करत नाही की बाबा हे कुठल्या खोंडाभर पळालाय किंवा काय मार खाल्लाय, तो विचार करत नाही ती माणूस. पण आज चुकून गाडी राहिली फायनलला, आज नशिबाचा भाग आहे सगळ्या गोष्टीचा. तर उद्यापासून ज्याने 50 घेतलं, कोणी काय घेतलं, कोण टॉपला होता, कोण काय होता, त्यांचे 10 जणांचे फोन चालू. आणि दुसऱ्या दिवशी मार खाल्ला की पुन्हा फोन बंद. म्हणजे हे क्षेत्र हे फक्त दररोज म्हणते ताजं जेवण पाहिजे, शिळ्या जेवणाला कोण हात घालत नाही. पण त्यासनी कुठं माहिती काय जेवणाला टेस्ट असते, शिळं खाल्ल्यानंतर ताज्या जेवणापेक्षा पण चव येते. ह्या नादात कोण बघत नाही तसं. रोज बैलगाडी क्षेत्र नवीन गोष्टी आणतं आणि त्या गोष्टी आयुष्यात शिकवून जातात का? म्हणजे खूप आता प्रॅक्टिकल झालंय का लाईफ? म्हणजे लाईफ असेल किंवा बैलगाडा की तात्पुरता विचार? बैलगाडीत खूप काही शिकण्यासारखं आहे. पहिली गोष्ट हार जीत हे विषय सोडून द्या. म्हणजे एक आपण जगायचं कसं माणूस म्हणून हे दृष्टिकोन दाखवतो. आज सांगा 1000 बैलगाडी मालक आलेत, 1000 बैलगाडी मालकातले 10 मालक गुलालात जाणार आहेत. 2000 बैल मधली 2000 म्हणजे 20 बैल मालक गुलालात घेणार आहेत आणि बाकीचे घरी जाणार आहेत. पण त्यांनी ह्या गोष्टीसाठी, ह्या क्षणासाठी महिनाभर किती आटापिटा केलाय, पैऱ्यासाठी किंवा बाकी गोष्टीसाठी, सगळ्या गोष्टीसाठी. मग तो हरतो आणि तो हरल्यानंतर तो उद्या म्हणत नाही की मी बैलगाडी क्षेत्र सोडणार आहे. तो दुसऱ्या दिवशी हरणारच पहिल्या मैदानाला लगेच दुसऱ्या दिवशी असतो. या म्हणजे शी जिंकाय शिकवतो अपेक्षा. म्हणजे तुमचं ज्यावेळेस आयुष्यातला क्षण तुम्ही रिवर्स असतील जगण्याचा, पण तुम्हाला हे बैलगाडी क्षेत्र उमेद देतं आपण संपलेलं नाही, पुन्हा नव्याने सुरुवात करू आणि डबल आपण ह्या क्षेत्रात किंवा आपल्या आयुष्यात उभं राहू. चांगलं तुम्ही सांगताय आणि तुम्ही बोलणारे व्यक्ती आहेत. पण कधी कधी बोलण्यात तुमच्या प्रांतवाद येतो, हा इकडता तो तिकडता, ह्याला बघून घेऊ आम्ही. तर का प्रांतवाद का बैलगाडीची? तर महाराष्ट्रात कसा आहे माहिती आहे का बोलण्याचा विषय? आज तुम्ही घेताय किंवा काही आज माझ्या मनात काही राग असेल किंवा तुमच्या मनात असो, तो त्यावेळेस राग निघून जातो किंवा राग होतो. पण ज्या माणसाला आपण बोलतोय किंवा काय करतोय त्या माणसाच्या पण थोड्याफार चुका असतील किंवा आपण बोलतोय का आपण शहाणं नाही आहे ह्या नादात किंवा काय, म्हणजे काय घडले गत वाटतं किंवा काय, आणि अशा चुका होऊ नये म्हणून उघड बोलल्यानंतर कसं आहे, आज मीडिया जास्त आहे त्यामुळे जास्त प्रमाणात सगळ्यांपर्यंत जातात. आज मी चुकलो एखादी गोष्ट करायला, तर ती गोष्ट दुसऱ्यांदा उघडकीच झाली तर ती गोष्ट मी करू शकत नाही समाजात. बरोबर. मुलाखतीचा शेवटाकडे येतो. भरपूर विचारू शकतो आणि बोलणारा व्यक्ती आहे. तुम्ही बोलत राहा. बैलगाड्यातल्या काय काय ज्या वाईट गोष्टी आहेत ती मांडत राहा. बोलण्यानं सुधरत असतं, पण ती बोलताना जसं सांगितलं ती संविधानिक भाषा वापरा आणि चांगल्या पद्धतीने करा. ह्या सगळ्या प्रवासात कोणाला सॉरी कोणाला म्हणायची? मला बैलगाडी क्षेत्रात आहे ना, कुणाला सॉरी म्हणायचं नाही आणि चांगलं म्हणायचं नाही. हे क्षेत्रच तसं आहे. तुम्हाला पहिली गोष्ट सांगतो, जोपर्यंत माझा स्वार्थ साधत नाही तेव्हा मी त्या माणसाला म्हणणार चांगला, आणि जोपर्यंत माझं वाईट करत नाही कोण त्यावेळेसच मी म्हणणार वाईट. म्हणजे अशा गोष्टी आहेत त्या. त्यामुळं ह्या गोष्टीत आहे ना, कोण बैलगाडी क्षेत्रात कमीपणा घ्यायला मागणार नाही. तुम्ही नाही घेणार. चुकलं नाही तर काही घ्यायचे. सॉरी जाऊ द्या, पण कोणाला थँक्यू कोणाला म्हणायचे ह्या पूर्ण बैलगाड्याच्या पूर्ण जर्नीत एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत? आज म्हणजे पहिली गोष्ट, आज एका पावतीचं एवढं मोठ्या मैदानात एवढ्या 1001 माणसांनी सहभाग भेटला त्याबद्दल काय मी ह्याच्या आधी बाईट टाकली आणि त्याचा प्रभाव झाला आणि सगळ्या बैल मालकांनी ह्याला रिस्पेक्ट दिला आणि सगळ्यांनी सहभाग भेटला. एक पहिली गोष्ट बैल मालकांचा आणि पेडगाव कमिटीचा मी आभारी आहोत. कारण का तर तिने माझं एक सामान्य बैलगाडी मालकांचं एक चांगला विचार तुम्ही जनतेसमोर आणले
ह्याला मला सगळ्यात आनंद झाला. आज माझा बैल जिंकला हारला मला काही नाही घेणं देणं, फक्त सगळ्यासनी भेटला आज. म्हणजे जे काय राहिले ते विषय सोडून द्या, पण जेवढ्यासनी आनंद भेटला आज त्याने आनंद आज घ्यायला. आणि काही जण आता मी 2-4 गट बघितलं कडला आले, गाड्या झोपल्या नाहीत. फक्त तुम्हाला देवाला वारीला यायचं आहे तर तसं करू नका. आज आपले पैसे पडलेच म्हणा काय म्हणा, पण ज्यावेळेस असं मैदान होईल मोठं आणि कडला येऊ बोल आत येऊ चांगली गाडी येऊ, त्या दिवशी तुम्ही फक्त लढाईची तयारी ठेवा. तुम्ही जिंकायसाठीच या. नाही जिंकला नाही ना एक दिवस हारल त्या दिवशी, पण तुमचं हजारो प्रेक्षक म्हणजे आज कमीत कमी 5-10 लाख प्रेक्षक तुमचा बैल बघणार आहेत किती पळतोय. पण त्याच्यावरनं एक गोष्ट सिद्ध होईल, तुमच्या बैलाला एखादा बैल कमी पाहायला दोन्हीतला आणि 19-20 काय झालं तर तुमच्याकडं कमीत कमी त्या दिवसापासून संध्याकाळनं 100 ते 200 फोन लागणार, आणि ते पण महाराष्ट्रातल्या टॉपच्या बैलांचे. आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही 1-4 दिवसानं तुमचा बैल ज्या जाणाऱ्या मैदानाला तुमचा बैल गुलालात असणार आहे, हे मी 100% सांगू शकतोय. चांगलं बोलताय, एवढं सगळं चांगलं. दुसरा काहीतरी पर्याय राजकारणात जावा किंवा माईक दिला पाहिजे, समालोचन चांगलं कराल तुम्ही. बघा कसं आहे माहिती आहे का, एक आयुष्यातच जो छंद असतोय किंवा एक नाद असतोय किंवा आज घरातल्याने केला म्हणून मला लागला, किंवा एक लहान बाळाच्या कानावर आज माझा मुलगा काही नाही मला पुशेगावला जायचं त्याला अजून कळत नाही तरी आज आलाय आणि तिथं गाडीवर बसलाय, म्हणजे का तर नाद आहे त्याला. म्हणजे हे आपल्या घरात घडतंय किंवा चांगलं. आणि काही जण असे म्हणतात की ज्यांच्याकडे बैल नाही काय नाही किंवा रोडवरनं जाणार आहे ते बघा टेम्पोवर हुबलागत बसले असे नावं ठेवतात काय ठेवतात, त्यांची दानत नसते की एकुंदा बैल सांभाळायची प्राणी आणि ते काय म्हणतात हे बाद पोर आहेत. म्हणजे सगळेच बाद नसते त्या बैलगाडी क्षेत्रात, हे सगळे जेवढे येतात ना तेवढे चांगले येतात का तर त्यासनी एक मुख्य प्राण्याची आवड आहे. आज सांगा की क्रिकेट तुम्ही म्हणताय ना आज जागतिक लेवलचा खेळ आहे, कुठल्याही क्रिकेटला असं पब्लिक येतंय आणि असं उन्हात आणि तानात उपाशी 6:30ला येतंय का, आलं ना तर सांगल ते ऐकीन सचिन तेंडुलकर उद्या आणा नाहीतर धोनी आणा आणि उभा करा या फाटीवर एवढं पब्लिक गोळा करा तुम्ही सँडी यादव, आपण सांगल ते ऐकाय तयार आहे. पण का ह्या मुख्य जनावरांनी बघायसाठी काहीतरी वाटतंय, आणि जेवढी बघा येते त्याच्यापेक्षा किती लाईव्ह माणसं आहेत बघा की तुम्ही विचार करा की बैलगाडी क्षेत्र जगात गेला आता. म्हणजे मला सांगा आवडेल का युरोपवरून कॉल आला होता तर तो काय तुम्ही आता जगात म्हणताय ना, मला विषय एकच सांगायचा आहे. ज्यावेळेस इंग्लंडने क्रिकेट खेळ आणला ना भारतात असा एक दिवस म्हणजे मी असो किंवा नसो किंवा भविष्यात पुढच्या पिढी एक दिवस इंग्लंडमध्ये हो खेळ झाला पाहिजे, त्यावेळी जिंकला आपण म्हणेल आपल्या मराठी समाजाने. चला एवढ्या चांगल्या आशेवर आपण मुलाखत थांबूया. आणि त्यांनी सांगितलं मला आवडलं वाक्य की महाराष्ट्राचा हा खेळ जगाच्या पातळीवर गेला पाहिजे आणि त्यांची तर अपेक्षा आहे इंग्लंडमध्ये बैलगाड्या शर्यती झाल्या पाहिजेत. कसं वाटलं बोलून अमित पाटीलजी? अहो ते वाटतंच ना, म्हणजे ते करू शकतात आपण का करू शकत नाही. आपण तर सगळ्या पृथ्वी तलावर भारत ह्या देशानं सगळं शिकवलंय, म्हणजे राहणीमान सगळ्या गोष्टी शिकवलेत, त्यामुळं आपण घडवू शकतोय. कारण आपण ज्यांच्या वंशशिवाय आपण ह्या नादात ते आपल्या म्हणजे देशातले ते म्हणजे असे भरपूर नेते होऊन गेले, त्यामुळे आपण चांगला खेळ खेळला चांगला ग्लोबल जाऊ शकतो. मी काय म्हणतोय माझ्याशी गप्पा मारून कसं वाटलं ते सांगा. 100% छान वाटलं. फक्त एकच की असा मैदानात एकच अमित पाटील नाही, हजारो अमित पाटील आहेत. फक्त तुम्ही त्यासनी एक संधी द्या आणि त्यांचं चांगलं गुण तुम्ही सगळ्या मीडियासमोर आणा. मी दाखवण्याचा प्रयत्न करत असतो नेहमीच. आता चला वाक्य मुलाखत थांबूया, त्यांनाही पळायला जायचे. आता त्यांचं बैलाची तयारी चालू होईल बघा, बैल पळायची. लय जणांची इच्छा होती की अमित पाटील यांची मुलाखत घ्यावी. मैदानातली मुलाखत आहे आणि बांधावा आम्ही बसलो आहे, कारण आपण बांधावरचीच लोक आहे सगळी. तर बोलत राहावा, बोला आणि बोलत राहावा, बैलगाड्यातल्या काय काय गोष्टी मांडत राहावा. नाही कसं आहे माहिती आहे, मानणार की 100%, पण एकानंच बोलून चालत नाही. सगळ्यांनी आपल्या बैलगाडी क्षेत्रातल्या सगळ्यांनी एक आवाज जिथं वाईट घडतंय तिथं उचलला पाहिजे, आवाज उठवा. 100% त्या जे आयोजक असतील किंवा कमिटी असतील किंवा काय असतील तर ते लगेच बदलतील. म्हणजे ते टोटली आपल्यापेक्षा कमी 100-200 असतील. आपण बैलगाडी मालक हजारो म्हणजे 50-60 हजार साधं मैदान असेल
तर आपण बैल मालक आहे तेवढं, त्यामुळे 100% आपल्या आवाजाला ते थांबतील एवढंच मला माहित आहे. पण एखादं आता मी आवर्जून काय गोष्टी म्हणजे मुलाखत थांबवायची होती, पण ह्या निमित्तानं मला गोष्टी काय काय बोलायचे. तुम्ही म्हणता आवाज उठवा, पण आवाज उठवल्यानंतर त्या व्यक्तीच्या पाठीमागं असतात का त्याला नाहीच. फक्त पुढं तेच की आता तुम्हाला नसेल माहीत, कालची बाईट मी टाकली किंवा बाईट पडली चॅनल, तुम्ही 1 नंबर केलं काय केलं, मी कमीत कमी एक 5-10 हजार फोन आले, पण आलेले चांगलं वाटलं हे केलं. पण मला फोन करण्यापेक्षा मला मोठं करू नका तुम्ही, खरं सांगतो हे क्षेत्र मोठं करा. ज्यावेळेस तुम्हाला काय वाटेल ना त्यावेळेस उभं राहा. नसेल वाटत तर आम्ही बघा, ज्यावेळेस माझ्या डोळ्याने दिसेल ना तर 100% आपण उभं राहणार आहे. कोणत्या मुख्य जनावरासाठी अन्याय होऊन देणार आहे. बस तुम्ही करा. आणि एक सांगतो, तुम्ही ज्यावेळेस दुसऱ्याच्या बैल नंदीवर अन्याय होताना थांबवला तर तुमच्या नंदीवर अन्याय होणार. तुमच्या दावणीला 100% एक ना एक दिवस महाराष्ट्राला 1 नंबरचा बैल पाळणार का तर पाळणार. धन्यवाद. धन्यवाद. नमस्ते.